गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आज आपण पाहणार आहोत या जीवनाचं सार तुम्हाला समजून घ्यायचं असेल, या जीवनाचं कर्तव्य तुम्हाला समजून घ्यायचं असेल, हे जीवन आपण या जीवनामध्ये जगतो आहोत, आपण या संसारामध्ये जगतो आहोत, का जगत आहोत, त्याचं तात्पर्य काय आहे आणि चांगलं जीवन जगल्यानं आपल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत, मनुष्यानं कर्मच का करायला हवे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। बघा, भगवद्गीतेमध्ये याचं सर्व काही वर्णन केलेलं आहे। बघा, भगवद्गीतेचा हा श्लोक आहे ना, अध्याय 2 आणि श्लोक बहुतेक 47वा श्लोक असेल। कर्मण्यवाधिकारस्त्य मा फळेषु कदाचन मा कर्मफळ हेतुर्भुर्माते संगोस्त कर्मणी। पहा, एवढा सुंदर श्लोक आहे ना, तुझा अधिकार आहे ना फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर आधीच नाही, कधीच नाही। तू कर्मफळाचा कारणीभूत होऊ नकोस आणि अकर्म म्हणजे कर्म न करणं यामध्ये आसक्ती कधीच होऊ नकोस। आता सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं ना की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं, फळाची जास्त चिंता करू नये, यश अपयश आहे ना यात समभाव ठेवू नकोस, काम तू टाळू नकोस। उदाहरण द्यायचं झालं तर तू अभ्यास करत असशील तर मन लावून तो अभ्यास कर, हे तुझं कर्म आहेत, पण मार्क्स येतील की नाही येतील याची तू जास्त काळजी करू नकोस, हे फळ आहे ना। म्हणजे हा संदेश आहे ना, आपल्याला शांत स्थिर प्रामाणिक जीवन जगायला मदत करतो ना। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना कोणतीही आसक्ती ठेवू नका, आपले कर्म करत राहा। हे असं केल्यानं आहे ना मनुष्य उच्च स्थिती प्राप्त करत असतो। बघा, भगवंताने या मनुष्याला सांगितलेलंच आहे ना, सर्व कर्म मला तू अर्पण करून अपेक्षा आणि अहंकार सोडून दे, तू तुझं कर्तव्य शांत मनानं कर। जो माणूस कर्मफळाची आसक्ती सोडतो ना तो नेहमी समाधानी असतो, तो कर्म करत असूनही त्याला बंधन लागत नाही। याचा अर्थ असा होतो, जो माणूस आसक्ती सोडून आपले कर्म करतो तो पाण्यातील कमळाच्या पानासारखा अलिप्तच राहतो ना, त्याला पाप लागतं का बरं? कधीच लागणार नाही। थोडक्यामध्ये सांगायचं झालं ना, तू कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा करू नकोस, अहंकार आणि लोभ टाळ, शांत मनाने प्रामाणिक राहा, यश अपयशामध्ये समभाव ठेव, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये आहे ना कधीच दुःख येणार नाही। आणि जरी दुःख आलं तरी त्या दुःखाची तीव्रता कमीच असेल ना। म्हणजे भगवंत श्रीकृष्णानं जसं अर्जुनालाही भगवद्गीता सांगितली ना, जिथे भगवंत आहे ना आणि बाजूला अर्जुन आहे, तो अर्जुन आपण आपल्याला समजावं आणि भगवंत काय सांगतो ना त्याच्याकडे मन लावून लक्ष द्यावं। बघा, तुमच्या जीवनातील चिंता दुःख हे सर्व हरवून जाईल आणि तुम्ही जीवन आहे ना अतिशय शांततेने जगाल। म्हणजे त्याचा अर्थ काय होतो बरं? कर्मफळ कुणाला चुकलंय का बरं? कधीच चुकत नाही। बघा, आपण एका पौराणिक उदाहरणानुसार स्पष्ट करू की कर्मफळ आहे ना ते कसं कुणाला चुकत नाही। बघा, मृत्यूनंतर स्वर्गाच्या दरवाजावर 4 व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्यामध्ये एक मजूर होता, दुसरा ब्राह्मण होता, तिसरा राजा होता आणि चौथा होता ना तो व्यापारी होता। कुणालाही माहीत नव्हतं की कोणाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि कोण इथून परत जाणार। सर्वजण आहेत ना स्वर्गाचा दरवाजा उघडण्याची वाट पाहत होते आणि आपापसामध्ये बोलत होते ना, जसे की राजाला मरण्याआधी
पासूनच सवय होती. त्यानं आपल्या मुद्द्याआधी सांगितला. राजा म्हणाला, मी खूप प्रसिद्ध राजा आहे. मी पृथ्वीवर खूप प्रसिद्ध मिळवलेली आहे. मी स्वतःसाठी खूप नाव कमावलेलं आहे. त्यामुळं मी स्वर्गामध्ये जाण्याची शक्यता खूप आहे. मग व्यापाऱ्यानं आपला मुद्दा मांडला आणि म्हणाला, मी पृथ्वीवर खूप पैसा कमावलेला आहे आणि त्या पैशातून मी शेकडो लोकांना मदत केली आणि म्हणून मी स्वर्गाचा हकदार आहे. आता तिसरी पाळी येते. ती पंडिताची पाळी होती. पंडितानं तोंड उघडलं आणि सर्वांना म्हणाला, तुम्हाला काहीही वाटेल पण स्वर्गाचे दरवाजे फक्त माझ्यासाठी उघडतील हे निश्चित आहे. पंडित रात्रंदिवस देवाचं स्मरण करतो ना, त्यामुळे पंडिताचे स्वर्गात स्वागत होणार आहे. हे स्वाभाविकच आहे. सर्वांनी आपापली बाजू मांडली. तेव्हा सर्वांच्या नजरा आहेत ना त्या मजुराकडे गेल्या. तो खूप परिस्थितीने गरीब होता. खायला अन्नसुद्धा मिळालेलं नव्हतं. जो काही न करता, काही न बोलता खाली करून शांतपणे उभे होता. स्वर्गाचे दार उघडले. नजर खाली न करता, तो काहीही न बोलता तिथेच उभा राहिला. स्वर्गाचे दार उघडले आणि एक देवदूत तिथे येऊन उभा राहिला. देवदूताच्या हातात एक पुस्तक होतं, ज्यामध्ये ही सर्व कर्म लिहिलेली होती. देवदूतानं प्रथम राजाला बोलावून विचारलं, तू तुझ्या आयुष्यामध्ये कोणती चांगले कर्म केली आहेस बरं? ते मला तू सांगशील का? मी ते या पुस्तकामध्ये पाहिल आणि तुम्हाला आत जाऊ द्यायचे की नाही ते अगोदर मी ठरवील. राजा म्हणाला, माझे राज्य इतकं मोठं आहे ना, तितकेच ते समृद्ध आहे. माझ्या राज्यातील सर्व लोक सुखी होते. सर्वजण खूप आनंदाने जीवन जगत होते. त्यांना कधीही काहीही कमी पडू दिले नाही. आणि ही माझी चांगली कृती आहे ना. देवदूतांनी त्याच्या पुस्तकात पाहिलं आणि बघितल्यावर राजाला म्हणाला, तू खरं बोलतोस. तू तुझ्या राज्याच्या प्रजेला खूप सुखी ठेवलं होतं, पण तुझ्या राज्याची सीमा वाढवण्यासाठी शक्य तितकी युद्ध केलीस. तुम्ही केलेल्या सर्व युद्धांमुळे हजारो सैनिकांचे प्राण गमवावे लागले. बघा, ते सैनिक, ते हजारो सैनिकांच्या कुटुंबाच्या दुःखाचं कारण तूच होतास ना राजा. त्यामुळे तू स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आता दुसरी पाळी येते त्या व्यापाऱ्याची. देवदूतानं त्या व्यापाऱ्याला विचारलं की तुझे कोणते सत्कर्म आहेत बरं? तेव्हा तो व्यापारी म्हणाला, मी शेकडो लोकांना अन्नदान दिलेलं आहे, अनेक आश्रमांना देणगी दिलेली आहे, दानधर्म केलेला आहे, मी अनेक निराधारांसाठी घरं बनवलेली आहेत. हे माझे चांगले कार्य आहे. देवदूतानं पुन्हा त्यांच्या पुस्तकाकडे लक्षपूर्वक पाहिलं. तुम्ही घर बनवलेले आहे, हे तुमचं अतिशय उत्तम कार्य आहे. तुम्ही पुष्कळ धर्मदाय केलेला आहे, ते सुद्धा ठीक आहे. पण ज्या पैशानं तुम्ही ते दान केलेलं आहे ना, ते पैसे मिळवण्यासाठी तुम्ही किती खोटे बोलतात बरं. तुमचे पैसे मिळवण्यामध्ये किती हेराफेरी आहे, किती भेसळ आहे. त्यामुळं तुम्ही स्वर्गात येऊ शकत नाही. बघा, तुमच्या एक लक्षात येतं का? बघा, इथे आपल्याला घेण्यासारखं आहे. मनुष्याने अन्नदान करण्याऐवजी मनुष्याने कोणतेही दान करण्या अगोदर आपण जे पैसा आहे ना, तो कुठून कमवतो? चांगल्या मार्गातून जर पैसा कमवत असेल ना, तर आपण जर कोणाला अन्नदान केलं, दान केलं, त्याचा फायदा आपल्याला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. पण तोच पैसा आपण लोकांना दुःख देऊन कमवत असू, आपण लोकांच्या दुःखामध्ये विष काढवत असू, सुखामध्ये विष काढवत असू, तर ते आपण कितीही अन्नदान केलं, कितीही देवधर्म कार्य केले, तरीही आपल्याला कधीच पुण्य मिळणार नाही. पुढे हाच प्रश्न पंडितांना विचारल्यावर पंडित मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले, मी असंख्य लोकांना ज्ञान दिलं आहे, हजारो यज्ञ केलेले आहेत, पूजापाठ केलेल्या आहेत, मी रात्रंदिवस देवाचं नामजप केलेला आहे. यापेक्षा चांगली कृत्य काय असू शकतात बरं? देवतांनी त्यांच्या पुस्तकामध्ये डोकावून पंडिताला सांगितलं,
तुम्ही सर्व लोकांना जे ज्ञान दिलं ना, पण स्वतःच्या गोष्टी कधीच अंमलात आणल्या नाहीत. तुम्ही कधीही यज्ञपूजा केली नाही किंवा निस्वार्थपणे भगवंताचं नाव घेतलं नाही, म्हणूनच तुम्हाला स्वर्गात येण्यास बंदी आहे. पहा, हे सर्व पाहून मजूर आश्चर्यचकित झाला. आतापर्यंत ज्यांना तो महान मानत होता ना, त्याचा अर्थ स्वर्गाच्या दारात येऊन गोंधळायला. पृथ्वीवर चांगल्या मानल्या जाणाऱ्या कर्माची येथे किंमत नव्हती असं समजतं. जेव्हा यमदूतानं त्या मजुराला आपल्याकडे बोलावलं ना आणि त्यांनी त्याला त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल विचारलं, तेव्हा विचारण्याआधीच तो मजूर बोलू लागला, भगवान, मला माहीत आहे की मी स्वर्गात प्रवेश करण्यायोग्य नाही, पण फक्त एकदा या स्वर्गाला ढुंकून बघण्याची इच्छा आहे. मला फक्त एवढंच हवं आहे, मला यापेक्षा जास्त इच्छा नाही. कारण अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आयुष्यात काहीही पुण्यकर्म केलं नाही. मी दिवसभर काबाड कष्ट करतो आणि जे काही पैसे कमावतो ना, ते मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खर्च करतो. म्हणून दानासाठी माझ्याकडे काहीही शिल्लक नव्हतं. मी लोकांची काय सेवा करणार बरं? कारण कामानंतर जो थोडा वेळ मिळतो ना, तो मी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या सेवेमध्ये घालवतो. आणि हे सगळं करून कधी कधी मी देवळामध्ये जायचो आणि देवाने मला दिलेल्या जीवनाबद्दल आभार मानायचो. देवदूतानं त्याच्या वहीत अतिशय काळजीपूर्वक पाहिलं. सर्वजण तिघेही त्याच्याकडे पाहू लागले आणि थोडा वेळ पाहतच राहिला. मग त्या मजुराला आठवण करण्यास सांगितलं, आणि तू कधी चांगले कर्म केले आहेस का? चांगलं काम कधी केलं आहेस का? ते मला आता तू सांग. मजूर थोडा वेळ विचार करू लागला आणि म्हणाला, हो, मला थोडंसं आठवतं की एकदा मला खूप भूक लागली होती आणि मी जेवायला बसलो होतो. तेवढ्यात एक अतिशय अशक्त कुत्रा, जो नीट चालूही शकत नव्हता, तो माझ्याजवळ आला आणि माझे जेवण बघू लागला. बघा, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे ना, कधी कधी रोजही अशा घटना घडतात. कधी कधी आठवड्यातून, हप्त्यातून, महिन्यातून अशा आपल्या जीवनामध्ये घटना घडत असतात. जर असा कुत्रा असेल, बघा, एखाद्याला पाणी हवं असेल, एखाद्याला जेवण हवं असेल, त्याच्या जर भुकेच्या वेळी त्यांना तर तुम्ही दिला ना, तर त्यांनी दिलेले आशीर्वाद आहेत ना, आपल्या जीवनामध्ये कधीच कमी पडत नाही. आपल्याला सर्व काही मिळून जातं. बघा, तेव्हा तो भिकारी त्याला म्हणाला की माझ्याजवळ आला आणि माझे जेवण बघू लागला. मग मी त्याला माझी भाकरी खायला दिली होती आणि त्या दिवशी मी स्वतः उपवाशी झोपलो होतो. हे ऐकून देवदूत हसला आणि मोठ्या आदरानं मजुराला स्वर्गात घेऊन गेला. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपल्याकडे पैसा, धन काहीही नसेल तरी चालेल, पण दुसऱ्याची आपण गरज पूर्ण केली ना, की बघा, तो मनुष्य आपल्याला देवदूताप्रमाणे मानतो आणि आपल्याला खूप आशीर्वाद देत असतो. आणि हे आशीर्वाद आहेत ना, आपल्या मृत्यूनंतर आपल्या जीवनामध्ये बघा, ती कटोरी भरलेली असते ना, ती पुण्याची कटोरी जास्त भरते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहेत ना, तुम्ही कितीही श्रीमंत असा, कितीही गरीब असा, पण आपल्या वाट्यातून दुसऱ्याला देणं आहे ना, हेच खरं अन्नदान आहे. आणि असं अन्नदान जो करतो ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही. भले तो श्रीमंत नसेल, पण एक दिवस त्याची मुळं बाळं आहेत ना, खूप मोठे श्रीमंत होणार आहेत. तुम्हाला कसल्याही चिंता राहणार नाही. फक्त आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवा, नाहीतर आपण या कलियुगामध्ये पाहतो. बघा, आपला बाप खूप गरीब होता. ज्यावेळी आपल्याला खायलासुद्धा अन्न नव्हतं, त्यावेळी आपल्याला तळ हाताप्रमाणे, ज्याप्रमाणे हाताला तळ हाताळा तो फोड येतो ना, आणि त्याप्रमाणे आपण जपतो, त्याप्रमाणे आपल्या आईबापानं आपल्याला जपलेलं आहे. आणि थोडी मुलं मोठी झाली ना, थोडी नोकरी धंद्याला लागली, लगेच काही ना काही वाईट कर्म करायला सुरू लागतात. कोणी स्त्रीचा संग करतो, कोणी न विचारता, आईवडिलांना न विचारता निर्णय घेतो. म्हणजे पैसा आला म्हणजे तुम्ही मोठे झाले का? आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो चांगला नाही का?
बघा एक ना एक दिवस ह्या पूर्ण भोग आहे ना तुम्हाला भोगावा लागणार आहे. आणि आपण सुद्धा माणुसकीच्या जीवनामध्ये करतो काय बरं? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना त्याला आपण मोठा समजतो, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आपण जीवनामध्ये महत्त्व देत नाही. पण हे असं करून चालणार आहे का बरं? असं कधीच करू नका. आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना कधी कुणाकडे मान खाली करू नका. भले तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कमी असेल पण ताठ मानेनं जगायला सुरुवात करा. भगवंताने सांगितलेलं आहे ना, जर मी ठरवलं ना तर तुझ्या पुढे अहंकार किती मोठा असेल ना तो सुद्धा मी नाहीसा करू शकतो. पण तू अहंकारी होऊ नकोस. तुझ्या जीवनामध्ये घमेंट आहे ना तो खाली करून बोल. ही घमेंट आहे ना एक दिवस तुझं आयुष्य मातीमोल करून देईल. आणि आज आपण या कलियुगामध्ये सुद्धा बघतो खूप मोठे श्रीमंत असणारी माणसं, एक काळ त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. पण आज त्यांची परिस्थिती काय आहे बरं? पैसा पाणी सर्व काही पुढं आहे. खायला गुलाबजामुन सर्व फळं पदार्थ सर्व काही पुढं आहेत. पण त्यांना खाता येतं आहे का बरं? त्यांना फक्त डोळ्यांनी पाहू शकतात. खाता येत नाही कारण त्यांना दात नाही. गोड खाता येत नाही कारण त्यांना डायबिटीज आहे. चालता येत नाही, पाय ठणकतात, गुडघे ठणकतात. हे असं होतं का बरं? आपल्या आयुष्यातील आपण घमेंट केली ना आपल्या जवान वयामध्ये आपल्याला न परवडणारी कृत्य केली म्हणून ह्या जीवनामध्ये आपण हे भोग घडत आहेत ना. या जगण्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला म्हातारे झाल्यानंतर समजलो. मग हा जगण्याचा अर्थ आपण जर उमेदीमध्ये होतो, जीवन जगण्याच्या अवस्थेमध्ये होतो तेव्हा आपल्याला समजला असताना तर हा काळ आपल्यावर आळा असता का बरं? नाही ना. म्हणून आजही सर्वांना सांगणं आहे तुम्ही मस्तीमध्ये जगू नका. हा भगवंत रूपी शक्ती आहे ना कधी आकाशामधून तुम्हाला या जमिनीवर पाडेल ना सांगता येणार नाही. भगवंतापुढे काही नाही. भगवंताचा आशीर्वाद आहे ना म्हणून तुम्ही पुढे चाललेला आहात. जर तुम्ही भगवंताच्या पुढे जाऊ पाहत असाल ते अजिबात चालणार नाही. माझा भगवंत आहे ना ज्यानं ही सृष्टीच बनवलेली आहे तर तुमच्या शिक्षणाचा काय फायदा होणार आहे बरं? म्हणून शिक्षण हे गरजेचंच आहे. पण शिक्षणासहित मनुष्यानं सुसंस्कृत व्हायला हवं. मनुष्यानं नामस्मरण करायला हवं. कधी कधी आपल्या जीवनामध्ये शंका निर्माण होते की आपण म्हणतो आपले भाग्य लिहिलं जातं मग मनुष्याने कर्म का करावी बरं? असा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रश्न येतो ना. कधी कधी मनुष्याला वाटतं आपलं भाग्य लिहिलेलं कोणी पुसू शकत नाही. हा सुद्धा प्रश्न येतो. पण हे प्रश्न येतात का बरं? बघा माणसाचे भाग्य केव्हा लिहिलं जातं? भाग्यात लिहिलेलं का पुसता येत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण जटिल कार्य करतो ना पण जेव्हा आपण यशाच्या शिखरावर पोचतो तेव्हा अचानक कोसळतो. माणूस हे समजून खूप मेहनत करतो की तो आपल्या मेहनतीनं यश मिळवेल पण त्याला तेवढंच मिळतं ना ते त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असतं. यालाच तर आपण भाग्याचे खेळ म्हणतो ना. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की ऐकलं असेल जो भाग्यात लिहिलेला आहे तेच मनुष्याच्या जीवनात घडतं. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी तुम्ही तेच मिळेल. ते तुमच्या भाग्यामध्ये आहे. काही लोक कर्माला प्रधान मानतात ना पण भाग्य आणि कर्म हे एकमेकांना पूरक आहेत. या दोन्हीशिवाय कोणतेही जीव नवीन जीवनाची इच्छा करू शकत नाही. बघा तुमचा जास्त वेळ न घेता बघा आपण एक सुंदर अशा कथेच्या मार्गदर्शनानं आपण नक्की भाग्यात लिहिलेलं कोणी बदलू शकत नाही याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावर विराजमान बसलेले होते तेव्हा अचानक देवी रुक्मिणी चिंतेत श्रीकृष्णांकडे येतात आणि म्हणतात हे प्रभू आज माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न येत आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. मी नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देईल. देवी रुक्मिणी म्हणतात हे चराचर स्वामी तुम्हाला तर माझ्या दुविधेची जाणीव आहे.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, एका महत्त्वाच्या कथेद्वारे मी देईल, पण तुम्हाला ही कथा आहे ना पूर्णपणे ऐकावी लागेल. तेव्हा देवी रुक्मिणी म्हणतात, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण ऐकण्याचं वचन देते आणि ते देवलोकामध्ये सांगेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कधी काळी एका नगरामध्ये अग्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. तो खूप क्रूर होता आणि प्रजेवर त्याचा अत्याचार करत असे. त्याच्या नगरामध्ये रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता, जो खूप संकटामध्ये जीवन जगत होता. एके दिवशी त्या गावातून एक महान संत जात असताना रामू त्यांना पाहून नमस्कार करतो आणि त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती करतो. संत त्याच्या घरी जातात आणि रामू त्यांचे योग्य आतिथ्य करतो. त्यामुळं संत खूप प्रसन्नसुद्धा होतात. रामू सांगतात, पुत्रा, तू लवकरच तुझ्या घरी पुत्राचा जन्म होईल आणि तो तुझ्या गरिबीला दूर करेल. तो या नगराचा राजा बनेल. त्या महात्म्यांचं बोल ऐकून रामू म्हणतो, हे विप्र, हे कसं शक्य आहे बरं? हे स्वप्न कसं शक्य आहे बरं? एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा या नगराचा राजा कसा बनू शकतो बरं? तेव्हा महात्माजींनी त्या रामूला म्हणतात, हे तुला योग्य वेळ आल्यावर समजेल. असं म्हणून महात्म्यांनी तिथून निघून जातात. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण नगरामध्ये वाऱ्यासारखी पसरते. रामू नावाच्या शेतकऱ्याच्या घरी अशा पुत्राचा जन्म होणार आहे, जो त्याची गरिबी दूर करेल आणि मोठा होऊन या नगराचा राजा बनेल. जेव्हा ही गोष्ट त्या राजाला समजते तेव्हा तो खूप क्रोधित होतो. तो म्हणतो, मी असे होऊ देणार नाही. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा या नगराचा राजा कसा होऊ शकतो बरं? बघा, सर्व गावांमध्ये ही खबर पसरली. मी त्या माणसाच्या मुलाची कोणत्याही प्रकारे हत्या करील. भगवान श्रीकृष्ण, बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा आहेत ना, भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला सांगतात. हाच विचार करून बघा, तो राजा एका दिवशी वेश बदलून त्या रामूच्या घरी जातो. तो दरवाजावर टकटक करतो. आवाज ऐकून रामू दरवाजा उघडतो आणि पाहतो तर समोर अतिशय सुंदर वस्त्रे परिधान केलेला एक व्यक्ती उभा आहे. रामू त्याला विचारतो, तुम्ही कोण आहेत बरं आणि कुठून आला आहेस? त्यावर वेश बदलून आलेला राजा म्हणतो, भाऊ, मी एक व्यापारी आहे आणि दुसऱ्या नगरातून आलेलो आहे. मी ऐकलं आहे की तुझ्या घरी अशा पुत्राचा जन्म होणार आहे, जो मोठा होऊन या नगराचा राजा बनेल. तेव्हा रामू म्हणतो, हो भाऊ, त्या महात्माजींनी असं सांगितलं होतं की माझ्या गरीब घरामध्ये एका राजासारखा पुत्राचा जन्म होणार आहे. हे ऐकून राजा तिथून निघून जातो आणि त्या रामूच्या घरी पुत्र जन्माला येण्याची वाट पाहू लागतो. बघा, आता गोष्ट पुढे अशी होते की काही महिन्यानंतर रामूच्या घरी एक पुत्र जन्माला येतो. तो दिसायला खूप सुंदर होता आणि कोणत्याही त्याच्यावर मोहित होईल असा त्याचा चेहरा होता. त्यानं आपल्या मुलाचं नाव देवेश ठेवलं. देवेशच्या जन्मानंतर काही दिवसातच रामूचे घर आनंदाने भरून जातं. आता त्याला कोणत्याही गोष्टीची कमी वाटत नव्हती. त्याच्या घरामध्ये सर्व काही होतं जे त्याला हवं होतं. हळूहळू देवेश 16 वर्षाचा होता. एके दिवशी बघा, तो रामू होता ना, त्या महात्माजींच्या बोलवण्याचा विचार करत असतो. माझा मुलगा मोठा झाला आहे, पण तो नगराचा राजा होईल का? तेवढा तर राजा त्याच्या घराजवळ येतो आणि विचारतो, तुझ्या घरी या नगराचा राजा होणाऱ्या मुलाचा जन्म झालेला आहे? बघा, तो रामू उत्तर देतो, हो महाराज, माझ्याच घरी या नगराचा राजा होणाऱ्या संतानांचा जन्म झालेला आहे. इतक्यात त्या गोपेचा मुलगा आहे ना, तो घराबाहेर येतो आणि राजाला नमस्कार करतो. तेव्हा राजा आपल्या सैनिकांना आज्ञा देतो, याला बंदी बनवा. सैनिक त्या देवेशला पकडतात आणि बघा, तो रामू त्या राजाच्या समोर हात जोडून बसतो. ओरडत म्हणतो, हे महाराज, कृपा करून माझ्या मुलाला सोडा, तो निर्दोष आहे. पण राजा त्याला सोडण्यास नकार देतो.
तो देवेशला खेचत नेऊन एका घनदाट जंगलामध्ये सोडतो. तिथे भयंकर हिंसक प्राणी राहतात. बघा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी रुक्मिणी, त्या नगराचा राजा होताना तो मनामध्ये विचार करतो की या जंगलातील हिंस्र प्राणी त्याला खाऊन टाकतील आणि मग तो राजा कसा बनेल बरं. पण म्हणतात ना, भाग्यात लिहिलेलं कधीही कोणी पुसू शकत नाही. राजानं त्या देवेशला त्या जंगलामध्ये टाकलं, पण देवेशनं काही युक्त्या वापरून त्या जंगलातून मार्ग काढला आणि अखेरीस एका नवीन नगरामध्ये पोचला. तो गरीब काळ चालत राहिला, ज्यामुळं त्याची परिस्थिती खूपच खराब झाली. आता तो चालू शकत नव्हता. अशा अवस्थेमध्ये तो एका ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन कोसळला. तो ब्राह्मण त्याला उचलतो आणि आपल्या घरात घेऊन जातो. ब्राह्मण त्याला अन्न देतो आणि विचारतो, हे पुत्रा, तू कुठून आला आहेस बरं? तुझी अशी अवस्था का झाली आहे बरं? तेव्हा तो देवेश त्याला संपूर्ण कथा सांगतो. ब्राह्मण त्याला आपला शिष्य बनवतो आणि त्याला आपल्या घरी राहण्यास सांगतो. बघा, पुढे ब्राह्मणाच्या बोलण्याला मान देतो आणि त्यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतो. तो अभ्यासात खूप हुशार होता. एक दिवस तो ब्राह्मण आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता. ब्राह्मणानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवेश त्वरित त्याला द्यायचा. तेव्हा तिथून राजा आपल्या रथातून जात होता. त्यांनी देवेशला पाहिलं आणि पहिल्याच नजरेमध्ये त्याने ओळखलं, कारण हाच तो शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, ज्याला त्यांनी जंगले हिंस्र प्राण्यांच्या जंगलामध्ये सोडलं होतं. राजाने त्याला जवळ बोलावलं आणि म्हणतात, तू माझा एक संदेश राणीजींपर्यंत पोचवू शकतोस का बरं? तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो, का नाही, मी तुमचा संदेश आहे ना, नक्कीच तुमच्या महालात राणीपर्यंत पोचवेल. बघा, आता तुमच्या लक्षात आहे का, श्रीकृष्ण देवी रुक्मिणीला म्हणतात, हे देवी. त्याचं बोलणं ऐकून राजा देवेशला घोड्यावर बसवतात आणि तो आपल्या नगराकडे मार्गस्थ होतो. देवेश राजा बघा महालामध्ये पोचण्यास सकाळपासून संध्याकाळ होते. तो एका जंगलाजवळ पोचतो आणि तिथे त्याला एक झोपडी दिसते. तो कोणाची पर्वा न घेता त्या झोपडीमध्ये शिरतो. झोपडीत बसलेली एक वृद्ध स्त्री त्याला पाहून म्हणते, अरे पुत्रा, तू कोण आहेस बरं? आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या झोपडीमध्ये कसा शिरलास बरं? तेव्हा देवेश उत्तर देतो, आई, मी या नगराच्या राजाच्या महालामध्ये त्याचा एक संदेश देण्यासाठी चाललो होतो, पण महाल गाठता गाठता संध्याकाळ झाली, म्हणून मी या झोपडीमध्ये आलो. वृद्ध स्त्रीला त्याच्यावर दया येते, पण ती म्हणते, तू येथे राहू शकत नाहीस. थोड्याच वेळात काही चोर तेथे आले. ते चोर तेथे चोरी करायला येणार आहेत. तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो, आई, मी थोडा वेळ इथे विश्रांती घेऊ शकतो का बरं? जे होईल ते आपण नक्कीच पाहू. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पुढे रुक्मिणीला सांगतात, हे देवी, वृद्ध स्त्री देवेशच्या बोलण्याची मान्यता देते आणि देवेश तिथे झोपून जातो. काही वेळानं त्या झोपडीमध्ये काही चोर घुसतात. ते वृद्ध स्त्रीला विचारतात, हा मुलगा कोण आहे? वृद्ध स्त्री म्हणते, हा खूप हुशार आणि सुसंस्कृत मुलगा आहे. चोर देवेशच्या खिशामध्ये पाहतात आणि त्यांना एक चिठ्ठी सापडते. चिठ्ठी वाचून ते चोर आश्चर्यचकित होतात आणि वृद्ध स्त्री त्यांना विचारते, त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे बरं? त्यावर एक चोर म्हणतो, या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे, राणी, जेव्हा हा मुलगा तुझ्याकडे पोचेल तेव्हा त्याला लगेच ठार मार. हे ऐकून वृद्ध श्री म्हणते, हा राजा किती निर्दयी आहे, जो संदेश घेऊन येतो त्यालाच मारण्याचा आदेश देतो. तेव्हा चोर एक योजना आखतात आणि त्या चिठ्ठीतील मजकूर बदलून त्यात लिहितात, हा खूप मुलगा चांगला आहे आणि विद्वान आहे. माझ्या महालात येण्यापूर्वी त्याचा विवाह राजकन्येशी लावून दे. हे लिहून चोर निघून जातात. सकाळी देवेश उठतो, वृद्ध स्त्रीचे आभार मानतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. तो राजाच्या महालामध्ये पोचतो आणि राणीला बघा त्या राजाचा संदेश देतो. राणी तो संदेश वाचून आश्चर्यचकित होते, पण त्यावर राजा बघा मोहर पाहून आनंदी होतो.
त्यामुळं राणी राजकुमारीचा विवाह आहे ना तो देवेशी सोबत करून देते. काही दिवसांनी राजा महालामध्ये परततो. त्याला कळतं की ज्या मुलाला मारण्याची आज्ञा दिली होती ना त्याचा विवाह आपल्या राजकन्येशी झालेला आहे. तो राणीवर चिडून म्हणतो, मी तुला आदेश दिला होता ना की हा मुलगा जसा तुझ्या समोर येईल तशी त्याची तू हत्या कर, पण तू त्याचा विवाह राजकन्येशी लावून दिलास. राणी उत्तर देते, महाराज तुम्हीच तर या मुलाच्या हाती संदेश दिला होता. ज्यात जे काही लिहिलं होतं ना तेच मी केलेलं आहे. हा मुलगा आला त्याचा विवाह राजकन्येशी लावून द्या आणि त्या चिठ्ठीवर तुमचीच मोहर होती म्हणून मी तुमच्या आज्ञेचं पालन केलं. भगवान श्रीकृष्ण देवीला पुढे म्हणतात, हे देवी आता राजाला सर्व कळून चुकलेलं होतं की जे भाग्यामध्ये लिहिलेलं आहे ना ते कधीच बदलता येत नाही. आपण बघा या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं. आपण कितीही प्रयत्न जरी केले ना तरी जे होणार आहे ना तेच होणार आहे. रुक्मिणी पुढे म्हणते, हे प्रभू तुम्ही मला हे खूप मोठं महत्त्वपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. मी हे संपूर्ण ब्रह्मांडात पसरवून देईल. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय आहे बरं. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना तुमच्या भाग्यामध्ये आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. पण जर आपण भगवंताची सेवा केली ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहिलो जरा आपल्याला जे मिळणारच आहे. पण आपण वाईट कर्म केलं तर ते मिळणारं असतं ना ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या जे काही भाग्यामध्ये आहे ना ते संपूर्ण आपल्याला मिळवायचं असेल तर आपण चांगली कर्म करणं आवश्यक आहे. आपण भगवंताच्या नामस्मरणात राहणं आवश्यक आहे. तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. तरच आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे आपल्या भाग्यामध्ये असेल ना आपल्याला जे मिळवायचं असेल तर आनंदामध्ये भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. जे भगवंताने दिलेलं आपल्या जीवनामध्ये जे भाग्यामध्ये आहे ना त्यापेक्षा अधिक भगवंत आपल्याला देईल. म्हणून तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.